नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला उलन मॅटच्या नवीन डिझाईन दाखवत आहे। ही उलन मॅटची रांगोळी आहे, घरी तयार केलेली। खूप छान तयार होतात। खालच्या साईडने मी कॅनव्हास पेपर वापरलेला आहे। त्यातली ही एक डिझाईन आहे, ही खूप मोठी डिझाईन आहे। डिझाईन बनवताना खूप वेळ लागलेला आहे। ही डिझाईन पूर्ण दरवाजाच्या समोर येते आणि दरवाजाच्या समोर टाकल्यानंतर खूप छान वाटते। ही रांगोळ्या आपण कोणीही बनवू शकता। एकदम सहज आहे आणि सोप्या आहेत। मार्केटमधून आपण उलन आणून हे घरच्या घरी तयार करू शकता। आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या डिझाईन आपल्या मनाने तयार करू शकता। हे कॉर्नरसाठी तयार केलेले आहेत मी दोन। खूप मोठे आहेत। हे कॉर्नरला टाकून थोडेसे झेंडूचे फुलं लावल्यानंतर याच्या साईडने खूप छान लुक येते। हे मी ग्लू गमनं चिटकवलेलं आहे। खूप लवकर तयार होतात ह्या रांगोळ्या। मी खूप साऱ्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि सणावाराला, दीपावळीला वगैरे मी ह्याचाच वापर करत असते। आपला खूप टाईम पण वाचतो याच्यामुळे। रांगोळी टाकण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणून हे मी पूर्ण डिझाईन वगैरे खूप प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन, छोट्या मोठ्या फुलं वगैरे तयार करून ठेवलेले आहेत। हे असे याचा अजून एक भाग आहे। हे जोडल्यानंतर याचं एक फूल तयार होते आणि दरवाजासमोर टाकण्यासाठी पट्टी बनवलेली आहे। ही पहा, एवढी सुंदर दिसते ही दरवाजासमोर। खूपच छान दिसते आणि खूप छान लुक येते दरवाजाला। मी काही ठिकाणी कॅनव्हास पेपर वापरलेला आहे, तर काही ठिकाणी आपल्या लग्नाच्या पिशव्या ज्या येतात आहेरासाठी, ते पिशव्या मी वापरलेल्या आहेत। त्याच्यावरती पण खूप छान बसते। ही एक डिझाईन आहे दरवाजाच्या समोर टाकण्यासाठी पट्टीची। पट्टी टाकल्यानंतर मी हे असं फूल टाकते। असं वाटते की जसं काय रांगोळीच टाकल्यासारखं वाटते। आणि त्याच्या साईडने वेगवेगळं काहीतरी छोटे मोठे खूप बनवलेले आहेत मी, ते टाकून घेते। हे असं खूप छान दिसते, असं एकदम रांगोळी काढल्यासारखं वाटते। मला कलाकुसरचा खूप आवड आहे। मी खूप साऱ्या वस्तू घरी तयार केलेल्या आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा। आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा मला। धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्यामुळे।